सध्या सर्वत्रच एक विषय गाजतोय, तो म्हणजे विधवा महिलांचा। विधवा महिलांना काही धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांमधून डावलले जाते। त्यांना अशा आनंदाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेतले जात नाही। त्यांचा सहभाग म्हणजेच अपशकुन मानला जातो। त्यांना मान सन्मान दिला जात नाही। परंतु या सर्व चालीरीती व जुन्या परंपरा चुकीच्या असून विधवा होणं हा काही त्यांचा दोष नसतो। त्यामुळे आता अनेक ठिकाणी विधवा स्त्रियांना मान सन्मान देण्याचा विषय पुढे येत आहे। त्याच पार्श्वभूमीवर शिरूर येथील कुंभार समाजाने पुढाकार घेत एक ठराव केलाय आणि त्यात विधवांना मानाची वागणूक देण्याचा निर्णय घेतलाय। महाराष्ट्रातील असा निर्णय घेणारा कुंभार समाजाचा पहिलाच ठराव शिरूर येथे झाल्याचे अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे शिरूर तालुका अध्यक्ष योगेश जामदार यांनी आपला आवाज न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले। यावेळी वात्सल्य सिंधू फाउंडेशनच्या महिला प्रतिनिधी तसेच कुंभार समाजाच्या महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होत्या। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात एक वेगळी बातमी। आजी, आता या ठिकाणी कार्यक्रम झाला तुमच्या समाजाच्या वतीनं की विधवा महिलांना सहभागी करून घ्यायचा कार्यक्रम, कसं वाटतं तुम्हाला? छान आहे, नाही ही गोष्ट छान आहे। सगळ्यांनाच प्राधान्य मिळालं पाहिजे, जवानापासून तर म्हातारपणापर्यंत विधवा महिला। आपल्यासोबत काही इथं विधवा महिला बसल्या, तर यांना विचारूया। आजी, तुम्हाला कसं वाटते आज तुम्ही विधवा म्हणून या ठिकाणी समाजामध्ये वावरताना हळदी कुंकाला बोलवत नाहीत किंवा चांगल्या कार्यक्रमाला बोलवत नाहीत आणि या सगळ्या समाजाने ठरवलं आता तुमच्या सारख्यांना पण बोलवायचं, तुम्हाला मान द्यायचं आहे, कसं वाटतं? आम्हाला वाईट वाटतं आम्हाला बोलवत नाही म्हणून, पण आता यापुढे जर आम्हाला बोलवलं तर आम्ही अवश्य जाणार आणि त्यांनी बोलावं हीच आमची इच्छा आहे। तुम्हाला काय वाटतंय, कार्यक्रमाला बोलवल्यानंतर तुम्ही जाणार का? जाणार, बरं वाटतं मग हे? नमस्कार, मी सुनंदा विजय लंघे, वात्सल्य सिंधू फाउंडेशन यामार्फत आम्ही काही कामं करतो आणि आज जामदार दादाने विधवा जे काही प्रथा आहेत विधवांसाठी आपल्या समाजामध्ये आणि त्या प्रथा बंद व्हाव्यात यासाठी दादाने पुढाकार घेऊन आज आम्हाला इथे बोलवलं। ॲक्च्युली आमची जी वात्सल्य सिंधू फाउंडेशन आहे ती एकल महिलांसाठी काम करतेच आणि त्याचा जो हा ठराव आहे ॲक्च्युली शिरूरमधून हा पहिल्यांदा घेतला जाणारा कुंभार समाजाकडून घेतला जाणारा निर्णय तो आम्हाला खरंच खूप आवडला। समाजामध्ये जी विधवांना वागणूक दिली जाते तिचा पती गेल्यानंतर, ती जी अनिष्ट प्रथा आहे ती बंद व्हावी यासाठी ही चळवळ शिरूरमधून पहिल्यांदा या समाजाने सुरू केली, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आमची वात्सल्य सिंधू फाउंडेशन सदैव यांच्या कामामध्ये मदत करेल आणि एकल महिलांना साथ देईल। नमस्कार, मी योगेश सुदाम जामदार, शिरूर तालुका कुंभार समाजाचा अध्यक्ष आहे। आज वड सावित्री पौर्णिमेच्या दिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी समस्त शिरूर तालुक्यातील कुंभार समाजाच्या वतीने आम्ही विधवा प्रथा बंदीचा या ठिकाणी ठराव केलेला आहे। विधवा संबंधातील असणाऱ्या अनिष्ट प्रथा परंपरा यांना छेद देण्यासाठी शिरूर तालुक्यातील कुंभार समाज सर्वात अगोदर उभा राहिलेला आहे आणि या प्रथा बंद करण्यासाठी सर्व महिला एकत्र येऊन या ठिकाणी आज सभा संपन्न झाली। त्या सभेसाठी सर्वानुमते असा निर्णय झाला की ज्या अनिष्ट प्रथा आहेत त्या या ठिकाणी बंद करण्यात यावा आणि समाजात अशा विधवा महिलांना सर्वांच्या बराबरीनंच मान सन्मान या ठिकाणी देण्यात यावा, अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी सर्वानुमते पारित करण्यात आलेला आहे। माझं नाव पायल जामदार। आजपर्यंत आपण शाळेत आणि कॉलेजमध्ये शिकत आलो की विधवा पिढीसाठी ज्या चालीरीती आहेत, कार्यक्रम वगैरे असतात आपले, तर त्यांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करायचं नाही किंवा त्यांचा सहभाग करू द्यायचा नाही। तर ही प्रथा आपण नुसतं ऐकत आलो पण ती प्रत्यक्षात आपण कधी पाहत नाही उतरवलेली की विधवा महिलांना आपण कार्यक्रमात बोलवलं आहे किंवा काय केलं आहे। पण आज आमच्या कुंभार समाजाने एक सभा बोलवली आणि त्या सभेमध्ये असा ठराव मंजूर केला की विधवा महिलांनाही सगळ्या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं पाहिजे आणि तो ठराव आमची तरुण पिढी त्याचं स्वागत करते आणि त्या तरुण पिढीने हे विचार पुढे चालवले पाहिजे की विधवा महिलांना पण त्यांना पण मन असतं, त्यांना पण त्यांच्या भावना असतात, त्यांना पण आपल्या सगळ्या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं पाहिजे। मी तरी माझ्या इथून पुढे जे आयुष्यात क्षण येतील त्यावेळेस मी त्या सगळ्या महिलांना माझ्या कार्यक्रमात सगळ्यांना बोलवेल आणि त्यांचं आनंदाने स्वागत करेल। नमस्ते, मी भारती कुंभार। हा जो आम्ही कुंभार समाजाच्या तर्फे हा जो विधवा ठराव जो मंजूर केला आहे त्यासाठी सगळ्यांनी म्हणजे त्यांना मान सन्मान सगळा मिळवला, त्यासाठी ही म्हणजे कुंभार समाजाच्या कुंभारातल्या लोकांनी हे केलेलं आहे। त्यासाठी सगळ्यांनी त्यांना मान सन्मान मिळावा अशी नम्र विनंती। जशी आमच्या समाजाने ही प्रेरणा
घेतली तशीच इतरांनीही घ्यावी आणि त्यांना म्हणजे सगळ्या कार्यक्रमात ह्याच्यात त्यांना मान सन्मान मिळावा अशी ही नम्र विनंती. धन्यवाद. माझं नाव सौरेश्मा विजय शिर्के. आज आमच्या कुंभार समाजाच्या वतीने जी आज इथं वात्सल्य सिंधू फाउंडेशनची आज मीटिंग झाली. यामध्ये विधवा बायकांवर होणाऱ्या ज्या प्रथा ज्या होत्या त्याच्या जे बंद करण्याचे निर्णय त्यांनी सांगितले. आम्हाला ते योग्य मानले व ते आम्ही सर्व कुंभार समाजाच्या वतीने बंद करण्यासाठी आम्ही संमती दिली. नमस्कार, मी श्रीमती वैशाली दत्तात्रय जामदार. आज आम्ही कुंभार समाजाच्या वतीने जो विधवा प्रथाचा जो आहे तो ठराव करून आम्ही मंजूर केलेला आहे. माझं एकच मागणं असेल, याचा तर मी खूप आनंदच मानते का ज्या बायकांना खूपच त्रास होतो, ह्या विधवा बायकांना मान सन्मान भेटत नाही समाजामध्ये. आणि आज माझं एक मागणं असेल, आम्ही जी प्रथा बंद केली आणि जे सौभाग्यवतीच्या सगळ्यांना मान सन्मान मिळणार तो विधवा बायकांनाही शेवटपर्यंत मिळाला पाहिजे, एवढंच माझं मान्य आहे. आज शिरूर या ठिकाणी कुंभार आळीमध्ये या मंदिरामध्ये एक ठराव झाला महिलांचा की विधवा जी प्रथा आहे ती फार पुरातन काळापासून चालू आहे, आपलं माहीत आहे. आज वटपौर्णिमेच्या निमित्तानं या ठिकाणी या समस्त समाजाने एक ठराव केला आहे आणि ते आपण आता जे महिलांशी चर्चा केली, काही कॉलेजच्या तरुणींशी चर्चा केली, याच्यातनं दिसून आलं की ह्या ज्या प्रथा आहेत जुन्या की त्या महिलांना, विधवा महिलांना अपशकुन मानायचं, त्यांना कार्यक्रमात सहभागी करायचं नाही आणि ह्या ज्या जुन्या रीती आहेत ह्या कुठंतरी संपायला पाहिजेत. आणि ह्या संपण्यासाठी या समाजानं हा जो पुढाकार घेतला आणि या ठिकाणी ठराव केला, हा खरोखरच स्तुत्य असा उपक्रम आहे. आपण यांच्याशी सगळ्यांशी चर्चा केली, एकच भावना येण्यात आली की ही जी जुनी प्रथा आहे कोणतरी बंद करण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं होतं. आणि त्यांनी आता आवाहन केलं आहे की आमची प्रेरणा घेऊन इतरांनी सुद्धा ह्या पद्धतीनं ही विधवा प्रथा जी आहे ही दूर करावी. मी रवींद्र खुडे, आपला आवाज विभागीय संपादक शिरूर.